पुण्यातील नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या नृशंस अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या घटनेचे तीव्र पडसाद आता परभणीत उमटले असून संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। नराधमाला 2 दिवसात फाशी द्या अशी आक्रमक मागणी करत महिलांनी गृह खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढलेत। राज्यात महिला सुरक्षित नाहीत, आम्हाला योगी आदित्यनाथ यांच्यासारखा मुख्यमंत्री हवा अशा भावना व्यक्त करत गुन्हेगारांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी महिलांनी केली आहे। दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची टीकाही यावेळी करण्यात आली। चिमुकल्यांचे बालपण ओरबडणाऱ्या या नराधमांवर तात्काळ कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। आम्ही जे सर्वजण जमा झालोय कलेक्टर ऑफिसला, नरसापूरला जे मॅटर झालेला आहे नसरापूरमध्ये की त्या छोट्याशा मुलीवर अन्याय झालाय आणि तो आरोपी विशेष म्हणजे याच्या अगोदर सुद्धा याच गुन्ह्यातून बाहेर पडलेला आहे। तेव्हा जर त्याला ठेचून मारलं असतं तर आज ह्या चिमुरडीचा जीव गेला नसता। आज किती जर चिमुरड्या आपल्या आशात कवळ्या जर जीव जाणार असतील तर ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि वैयक्तिक माझा निषेध हा देवा भाऊच्या न्याय व्यवस्थेवर आहे। 2 खाते सांभाळताय तुम्ही, तुम्हाला जर आमच्या महिलांवर जर होणारे अन्याय थांबवता येत नसतील तर 1,500 जे देऊन आम्हाला शर्मिंदी समजायला ते करू नका। आज मी माझी मुलगी असो किंवा माझी आई असो, आम्हाला रस्त्यानं ताट मानानं फिरता यावं। आम्ही तुम्हाला भाऊ म्हणतोय तर त्या भावाच्या दर्जानं तुम्ही वागा। शेवटी एकच बोलायचंय, ही घडलेली घटना तुमच्या घरात घडली असती तर तुम्ही काय केलं असतं? हा वैयक्तिक विचार करून त्याला फाशीची शिक्षा द्या, ती तर खूप कमी आहे। त्यांना जे त्या लेकरासोबत दुष्कृत्य केलंय त्या पद्धतीची त्याला शिक्षा भेटली पाहिजे आणि वैयक्तिक विचार करून माझ्या घरातली मुलगी असती तर मी काय केलं असतं? देवा भाऊ हा विचार करा। सर्व महिलांकडून हा आक्रोश आहे। उद्या जर न्याय आम्ही हातात घेतला तर प्लीज आम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट असावा।